आपण म्हटले स्ट्राईकला फलंदाज आहे. आपण म्हटले तर स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय प्रदीप. नो स्ट्राईकला विजय. गेम प्ले करायचे. सूरज गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा यांकडून. चेंडू पुल करतो. चेंडूला चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावर ना 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. षटकाराने आगाज करतोय गोलंदाज आपण बोलले सूरजचं स्वागत करतोय. सूरज गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट राऊंड देखील मार्क करतो. स्ट्राईकला फलंदाज प्रदीप. सुरेख चेंडू खोदून काढतो. कलाचा वापर करतो. चेंडूला मोडतो. चेंडू तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 7. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतो एक जबरदस्त क्रिकेटर. तिसगाव संघाचा एक अतिशय चांगला फलंदाज अष्टपैलू खेळाडू विजय गायकवाड. सातत्याने हा फलंदाज आपण म्हणजे खूप चांगली कामगिरी करताना दिसतो आणि तिसगावचं नाव खऱ्या अर्थाने या खेळाडूने उंचावलंय. सूरज राऊंड तिकडे मार करतोय. चेंडू फुल करण्याचा चेंडू टॉप आहे. चेंडू हवेत यावेळेला कॉटन बोर्ड होतोय. विजय पवेलेन. सूरजला पहिली सफलता. डीजे थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 1 गडी बाद. धावसंख्या आपण बघितलं तिसगाव संघाची 7 अशी धावसंख्या. स्ट्राईक नो स्ट्राईकला नवीन फलंदाज आपण सागर गायकवाड. अतिशय स्फोटक फलंदाज. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज सूरज. लॉक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पुन्हा एकदा हवेत. पायचा रवी झेल घेतोय का? रवीने आपण बोलले तर फायनलच्या क्षेत्राला थांबवलंय की माझा झेल आहे मी घेणार आहे आणि इथं मात्र रवी झेल घेतोय. पद्माकर आपण बोलले बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू. राहुल पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र 2 अप्रतिम चेंडू फेकतो. इथं मात्र आपण जर बघितले तर सूरज आणि 2 गडी बाद करतोय. 2 सलामीचे फलंदाज आपण बघितले बॅक टू पवेलियन होतात. पद्माकर आणि आपण बघितले तर विजय. सायकल फलंदाज सागर गायकवाड. सूरज सुरेख चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न केला होता. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली. डावखुऱ्या गोलंदाज आपण सूरजच्या माध्यमातून. तर पहिल्या चेंडूवरती षटकार घेण्यानंतर जबरदस्त कमबॅक करतोय. राऊंड देखील मारा करतो आमच्या समालोचक कक्षा यांकडून. सूरज हा चेंडू स्क्वेअर कट करतो. चेंडूला 1 धाव इथं मात्र मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या फलकावरती 8 धावा पाहतो आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीत अप्रतिम गोलंदाजी केली आपण. सूरजच्या पहिल्या चेंडूत षटकार आगाज केलं होतं. असं वाटतं की या षटकामध्ये धावा जास्त येतील पण जबरदस्त गोलंदाजी केली ते म्हणजे सूरजने. डीजे थँक्यू. चला जरा फास्ट घ्यायचंय. पंचांना विनंती असणे 25 मिनिटात आपल्याला 5 षटकं फेकायचे. चला एकत्र येऊ नका. 2 पंचांना विनंती करतो आम्ही. खेळाडूंनी जरा एकत्र येऊ नका. वसार संघ जरा थोडं सहकार्य करायचं आहे. रवी वाहिले जरा थोडं सहकार्य करायचं आहे. 25 मिनिटं फक्त मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळी दुसरं षटक घेऊन येतो. वैयक्तिक पहिलं संघ दुसरं षटक घेऊन येतोय सुमित. स्ट्राईकला फलंदाज सागर. नो स्ट्राईकला आपण बघतोय बाबू. P1चं षटक संपलेलं आहे. मात्र P2 मध्ये ऑन साईडला क्षेत्ररक्षण बघतो आपण. एक क्षेत्ररक्षण लेग गलीमध्ये आपण बघतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिड विकेटला क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण तयार आहे. ऑफ साईडला पहिले थर्ड मॅन डीप पॉइंट लाईक डीप कव्हरला
एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण आपण पाहतोय. सुमित गोलंदाजी मार्कवर आमच्या समोरच्या एंडकडून स्ट्रायकला फलंदाज सागर. लोफुटा चेंडू सीमारेच्या बाहेर जाऊन शकतोय. 6 धावा स्वीपच्या माध्यमातून जबरदस्त टायमिंग. थँक्यू. षटकाराने पुन्हा एकदा आपण आगाज करतोय तर सागर. खरं मगाच्या पहिल्या सामन्यात पहिल्या चेंडू होते पहिले पहिल्याच विनिंग मधल्या पहिल्या चेंडू षटकाला कमबॅक चांगला करतो. सुमित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडूला चेंडू हवे त्यावेळेला 3 शतक्षण झेलपर्यंत पोहोचतात पण चेंडू मात्र नोमॅन लँड्स मध्ये ते मात्र पडतो आणि 10 मिनिट जीवदान मिनिट सागरला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 15 धावा आमचे गुणलेखित जर बघितले तर नवीन कोणकर च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत स्कोर सांगतोय. समालोचक मी बाळू पटेल. आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आमचे दुसरे समालोचक या विभागात अतिशय चांगले समालोचक राहुल भोईर मानेरे. प्रेक्षक मात्र भरपूर प्रमाणे एन्जॉय करतात त्या स्पर्धेला. त्या प्रेक्षकांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळते गावदी क्रिकेट क्लब नंदिली कोल्हाडीच्या माध्यमातून. गावदी चषक अतिशय सुरेख चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही. प्रतिम कमबॅक बघतोय बाबू आपण बघले तर सुमितच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय यावेळी बाबू. नो स्ट्राईकला सागर. सागर हे बघितलं तर एक खूप चांगला फलंदाज मलंगड विभागातील. सुमित हा चेंडू लॉप करतो. चेंडूला लॉंग ऑन लॉंगच्या मधनं चेंडू सीमा पार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. धाव संख्या आपण बघतो 19. चला वसा संघ जरा फास्ट खेळायचा. रवी व्हायला जरा कार्य करायचं आहे कारण आज पहिला दिवस स्पर्धेचा तो उशीर झालेला आहे. आपण एक सामना सुद्धा पाहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. मॅरिट आणि अनमॅरिट असा सामना म्हणजे जबरदस्त सामना. चेंडू बॅक पडतो. स्क्वेअर कट करतो. चेंडूला चेंडू हवे ते फलंदाज आपण भेटले बाबू बॅक टू पावेलेन. थँक्यू. आपण बघताय स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आपण 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक 50 रुपये. तृतीय पारितोषिक 20 रुपये. चतुर्थ पारितोषिक 20 रुपये आणि मालिका साठी आपण बघतो होंडाची बाईक सुद्धा आपण पाहतोय. तिची मार्केटिंग प्राइस आजच्या घडीला बघितलं तर 53 ते 54 हजार रुपये. नवीन फलंदाज यावी प्रवीण. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा कव्हर केली. जीटीसीच्या माध्यमातून जर आमचे जीटीसीचे मेंबर्स बघितले तर खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसत आहेत. जल्पेश भोईर, महेश वेले, समाधान म्हात्रे, आशिष भोईर, सूरज म्हात्रे आणि शैलेश भोईर तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुमित गोलंदाजी मार्क. स्ट्राईकला फलंदाज नवीन फलंदाज प्रवीण. 3 गडी बाद. धाव संख्या आपण पाहतोय 19. कारण विकेट आणि टॉसला महत्व नाही. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. अतिशय सुरेख चेंडू गतीमध्ये परिवर्तन. चेंडू पडण्याच्या आतमध्ये आणला होता यावेळी. 1 धाव मिळते मात्र धावसंख्या धाव फलकावरती आपण बघितले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. चला जरा लवकर फास्ट खेळायचंय. 75 षटक कोण घेऊन येते. षटक संपलेलं आहे. 75 षटक कोण घेऊन येते यावी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक ट्रॉली मैदानात येणार आहे. 2 षटकं झाली आहेत. डिजिट ड्रिंक ट्रॉली 2च षटकं झालेत मित्रा. 3 षटकानंतर आपण ड्रिंक ट्रॉली जाणार आहे मैदानात. गोंधळी सज्ज होतोय. सूरज पुन्हा एकदा त्याने पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं कारण विजय सारखा फलंदाजाला बॅक टू पवेलियन केलं होतं. प्रदीपला मात्र बॅक माघारी धाडलं होतं. तो पुन्हा एकदा आपण बघितलं तर इथं गोलंदाज येतोय सूरज. डावखुरा गोलंदाज आपण बघितले. डावखुरा गोलंदाज सातत्याने खूप चांगली कामगिरी करतात दिसत. फलंदाज असो गोलंदाज असो. तर मात्र P1 आणि P2 संपले. क्षेत्ररक्षण मात्र त्यासाठी या सर्कलच्या बाहेर आपण बघितलं बंधनकारक नसणार आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर. चेंडू पूर्ण करण्याचा चेंडू हवे ते यावेळेला फलंदाज मात्र इथं बाद होतोय. प्रवीण बॅक टू पावेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज आपण सोनू.
स्ट्राईक केला पर्यंत सागर सागर जोपर्यंत असणार तोपर्यंत धावा करू शकतोय. आपण बोलले तर नवीन 11 तिसगाव संघ कारण अप्रतिम कामगिरी केली आपण मित्रमंडळ. आता मात्र या गोलंदाजांनी सूरज असो आपण सुमित असो सूरज गोलंदाजी मार्कवर अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर खूप बाहेर निघतोय. पंच वाईट चिकून करतोय. अप्रतिम वेल्लेप दाखवली होती आपण बोलले तर सागर यांनी. आपण बोलले तर रेग्युलर कीपर आज ज्ञानेश्वर थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करतात. रवी वाईले मात्र ज्येष्ठ जबाबदारी स्वीकारतोय. कारण या मलंगडी विभागातील अतिशय नामवंत खेळाडू आपण बोलले तर ज्ञानेश्वर आणि रवी वाईले. सूरज गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा चेंडू हवे त्या पाचा रवी झेल पर्यंत पोहोचतोय का. प्रयत्न केले होते पण झेल पर्यंत मात्र पोहोचत नाही. जीवदान मिळतोय ते मात्र सागरला दुसरा जीवदान मिळतो. अप्रतिम गोलंदाजी करतोय सूरज मात्र इथं. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या ते 22. 3 गडी बाद 22 कारण विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. 4 गडी बाद 22. 4 गडी बाद 22 धावा. स्ट्राईक केला फलंदाज डावखुरा फलंदाज येतो यावेळी सोनू. पाहता सोनू कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कारण सागरला स्ट्राईक किती लवकर येते पाहिजे. कारण सागर एक फलंदाज असा आहे की हा फलंदाज चांगली फलंदाजी केली तर धावा करू शकतो. आपण म्हणजे नवीन 11 तिसगाव संघ. पण आता मात्र सागर नो स्ट्राईक घेतलाय. सोनू स्ट्राईकला आहे. चला रवी वाईले जरा फास्ट क्या द्या. 25 मिनिटात अवधी आपल्याला. 25 मिनिटात 5 षटकं फेकायचे आहेत. चेंडू अतिशय सुरेख चेंडू फुले खोदून काढतो. चेंडूला चेंडू येतोय मिड विकेट रिजन मध्ये एकदा पूर्ण करतोय. 3-3 क्षेत्र चेंडूला फीड करतायत. मिस फीड होते इथे मात्र जोपर्यंत चेंडू फीड होतोय 2-10 मिनिटात सोनू आपला 2 ने खातं उघडतोय. धावसंख्या वाढते धाव फलकावरती नवीन 11 संघाची 24 धावा. सुमित सूरज गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द इकडे मारा करतोय. आता मात्र स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतो सोनू. सोनू कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरनं ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे शॉट सिलेक्शन करतो. अप्रतिम गोलंदाजी करतोय आपण बोलले तर सूरज. एक नवोदित गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसतोय. सूरज पुन्हा लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला पण डावखुरा फलंदाज सोनू. पुन्हा आपण बोलले चेंडू यावेळी शिक्षक बीड होतोय. एक धाव पूर्ण करतोय. 1 ने धाव संख्या पंच वाईट ची खूण करतायत. धाव संख्या 1+1 आपण बघायला मिळते. धाव संख्या धाव फलकावरती 26 धावा. आमचे गुणलेखक नवीन कोणकर. पहिल्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहतोय. आपण स्पर्धा पाहता गावदेवी चषक 2017 एक जबरदस्त आयोजन आपल्याला बघायला मिळते. नंदी जय गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली कोलिवाड्याच्या माध्यमातून. जर आपण प्रमुख आयोजक जर बघितले तर रामदास शेट्डोणे, विलास शेट्डोणे, गणेश शेट्डोणे, सुभाष शेट्डोणे. त्याच्यात चेंडू आपण बघितले तर स्क्वेअर कट केलाय. पंच आम्हाला खूण करतात की 2 धावा आहेत डिक्लेअरच्या स्वरूपात. टीम मेंबर सुद्धा आपण बघितले तर रामदास शेट्डोणे, विलास शेट्डोणे, राकेश डोणे, मिलिंद डोणे, शैलेश डोणे, चेतन डोणे, विशाल डोणे, संदीप डोणे. धावसंख्या 28. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सूरज गोलंदाजी मार्क होता. स्ट्रायकला फलंदाज सागर. सागर पाहायचा आहे 2 जीवताना किती फायदा घेतोय. राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू बॅकवर्ड जातोय. पुन्हा त्या स्क्वेअर कट करतोय. 1 धाव इथे मात्र मिळते. पंचांचा इशारा होतो की आम्हाला 2 धावा इथे डिक्लेअर आहेत. 2 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फलकावरती 30 धावा. 3 षटकाच्या समाप्ती. डीजे
थँक्यू. जे प्रेक्षक आमच्या समोर जे उभे आहेत त्यांनी जरा बाजूला व्हायचे आहेत. समालोचन कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत कल्पेश पाटील जरा सर्वांना बाजूला करायचे आहेत. हाल 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 हॅलो हॅलो हर्चिक हॅलो हॅलो. थँक्यू. ज्या प्रेक्षकांनी समोर जे प्रेक्षक आहेत त्यांच्या बाजूला विजय गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा एकदा खोदून काढतो कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू येतोय तो लॉंग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सुमित येतोय चेंडूला उचलतो फेकी करतोय. मी जरा विनंती करतो केतन जरा आपण जाऊन त्या प्रेक्षकांना थोडंसं बाजूला करायचंय. आपण विनंती करायची मानेरे गावचे जे प्रेक्षक आहेत त्यांना जरा बाजूला व्हायचंय. यानंतर सामना असणारे मानेरे विपक्ष आपण बघतोय. मानेरे विपक्ष काकडवाला एक बिग फाईट सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. कल्पेश जरा बाजूला करतात. खुर्च्या बाजूला करा जरा सहकार्य करा. खूप चांगली स्पर्धा आपल्यासाठी बसण्यासाठी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. गॅलरी त्याचे जरा प्लीज. मानेरा संघ सुद्धा खूप चांगला आयोजक आहे. मानेरा गावचे ग्रामस्थ खूप चांगले आयोजक सुद्धा बघायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून आपण म्हणजे 28 ते 3 मार्चला एक स्पर्धा होणार आहे. मानेरा गावामध्ये पण एक चांगली स्पर्धा होणार आहे. चेंडू जिथं मात्र अपील केलं गेलंय. खरं का असं वाटतं की चेंडू एस्टाना लागेल पण चेंडू मात्र एस्टाना लागत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते विजयच्या माध्यमातून. विजयचा पहिला एक अनुभवी गोलंदाज आहे आणि तेवढाच चांगला यष्टीरक्षक सुद्धा समोर आहे. आपण म्हणजे यष्टीरक्षक प्रमुख घटक असतो या क्रिकेटमधील. आपण एस्टॅनच्या पाठीत विजय गोलंदाजी मार्को. स्ट्राईकला फलंदाज बघितलं सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू साईडला खेळून करतो. चेंडू लॉंगाच्या मध्ये येतो. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये घेत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जोगेंद्र मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 6-8-4-8 कुणाची गाडी जरा बाजूला करायची. 6-8-4-8 कुणाची गाडी जरा बाजूला करायची. वॅगनर गाडी कुणाची जरा बाजूला करायची. धाव संख्या आपण बघतोय 2 ने 33. 4 गडी बाद 33 धावा. कारण विकेट आणि टॉसला महत्व आहे. सागर कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहिजे. आता मात्र 4थं षटक प्रगती पथावर आहे. विजय वैतिक पहिलं संघात 4थं षटक घेऊन. आता मात्र सिली मिड ऑफला सुद्धा एक क्षेत्ररक्षण पडतो आपण. चेंडू अतिशय सुरेख. चेंडू खोदून काढतोय. एक धाव पूर्ण करतो पाहिजे. लॉंगाचा गाडी जातो. चेंडूला उचलतो फेकी करतोय. इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होते का पाहिजे आणि 2 धावा फेकीत खराब करतोय सुमित. कारण का नॉन स्ट्राईकला जर चेंडू फेकला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. एक धाव सुद्धा कमी झाली असती पण तसं काय करत नाहीये सुमित. जोश मध्ये होश खोतोय. कारण एक धाव राहुल क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. एक धावेने संघ हरल्यानंतर रक्ताचे अश्रू अडताना आम्ही संघाला बघितलंय. एक धावची किंमत सांगाव संघाला सुद्धा माहिती किती महत्वाची असते. आपण धाव फलकावरती 35 धावा. विजय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला फलंदाज बाद होतो. पुल करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू पडल्यानंतर खाली होतो आणि सागर बॅक टू पवेलियन. बिग विकेट.
हॅलो हॅलो चेंडू पुन्हा एकदा एसटी चित्तोय तो अप्रतिम गोलंदाजी विजेच्या माध्यमातून जबरदस्त कमबॅक करतोय तो. मात्र आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवरती विनिंगच्या पहिल्या चेंडूवरती षटका गेला तर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. षटक संपतोय. या षटकामध्ये धावाला त्या तब्बल 5 अप्रतिम गोलंदाजी केले आणि 2 गडी सुद्धा बाद केले. धावसंख्या आपण नवीन येऊन तिसगाव संघाची 35 धावा पूर्णपणे आपण प्ले बॅक पुढे गेल्या अडचणीत सापडलाय. तो म्हणजे नवीन इलेव्हन संघ नवीन फलंदाज निळू आणि सोनू ही जोडी पाहिजे. आता अंतिम षटकात कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अंतिम षटक पाहिजे आता कोण घेतोय. आज आपण बघितलं तर विकी सारखा एक फलंदाज दिसत नाहीये. चला मानेरी संघात संघनायक आणि काकडवाल संघात संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. शंकर गोलंदाजी मार्कवर कारण विकी अतिशय चांगला फलंदाज आहे मलंगड विभागातील. एक चांगला क्रिकेटर आज आपण चांगला फलंदाज नाहीये वसार संघामध्ये. शंकर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचा अंतिम षटक घेऊन स्ट्रायकला पण सोनू नो स्ट्रायकला आपण बोलले निळू बघतो आपण. चला फास्ट शंकर आमच्या समर्थन कक्षा एंड करून स्ट्रायकला पण सोनू. अतिशय सुरेख चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं तर चेंडू जोपर्यंत फीड होईल थर्ड रिजमध्ये ज्ञानेश्वर तो चेंडूला फीड करतोय. तो मात्र एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 36. कारण पहिल्या सामन्यात आपण बघितलं तर अडवली संघाने 80 धावा कुठल्या होत्या. 81 धावांचं लक्ष दिलं. चला मानेर संघाचे संघनायक आणि काकडवाल संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. महेश मडवी संघनायक यायचं लवकर. महेश मडवी जर बघितलं एक चांगला जबरदस्त क्रिकेटर आहे. कारण का आपण बघितलं तर निलेश स्मृती चषक मध्ये सुद्धा त्याला मालिकावीर ज्युपिटर मिळाली होती. हा चेंडू लॉक करतोय. चेंडूला चेंडू हवे ते पाहिजे. इथे कॉटन बोर्ड होतोय का. शंकर चूक करत नाहीये. निळू बॅक टू पावेलेन. तर नवीन फलंदाज कोण येतो यावी. इथे जरा फास्ट जायचंय. निळू आपण लवकर जायचं लवकर यायचंय. कारण का वेळ कमी आहे. कारण का सामन्याचा आपण पहिला दिवस असल्यामुळे उद्घाटन असल्यामुळे थोडीशी स्पर्धा उशिरा चालू झालेली. कारण या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की 14 गाव शिवसैनिक पक्ष आपण 27 गावातील शिवसैनिक जबरदस्त प्रेक्षणीय सामना बघायला मिळणार आहे. तण्याज आपण बोलले तर नंदिवली कोलिवड्याच्या मैदानावर एक जबरदस्त स्पर्धा गावदेवी चषक 2017 आज पहिला दिवस आहे स्पर्धेचा. 32 संघांना तब्बल स्थान दिले गेलेले आहे स्पर्धेमध्ये. शंकर राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. चेंडू ऑफ केलाय. चेंडूला चेंडू हवे ते पाहिजे. लॉंग ऑफचा खेळाडू बंटी चूक करत नाहीये. अप्रतिम झेल. कारण बंटीने सांगितलं रविला माझा झेल आहे मी घेणार आहे आणि जबरदस्त झेल पकडतोय. सोनू बॅक टू पावेले. थँक्यू. 8 गडी बाद. धावसंख्या आपण बघतो 36. कमी धावा. कारण 2017चा जर विचार केला तर गौरी आपण म्हटले तर चिकनगर संघाने तब्बल 114 धावा कुठल्या होत्या. आणि जर या 2017चा विचार केला तर एक संघाने फक्त 8 धावावर ऑल आउट झाला. त्या संघाचं नाव सांगणार नाही मी. फक्त 8 धावावर ते ऑल आउट झाला तर तो संघ म्हणजे उच्चांक बघितला 114 धावांचा तर निच्चांक बघितला तर फक्त 8 धावांचा आहे. पण त्या शंकर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आहे. हॅट्रिकची सुवर्ण संधी पाहिजे. हॅट्रिक पूर्ण करतो या स्पर्धेतील पहिली. हितेश अतिशय सुरेख चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खाली जातो. धाव मात्र मिळत नाहीये कारण शंकरला माहिती आहे की आपण बघितलं लॉंग ऑन 30 सर्कलच्या बाहेर आहेत. मागे धाव जाऊ शकते पण निर्धाव चेंडू इथे मात्र फेकला होता. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते वसार संघाच्या माध्यमातून. सर्व गोलंदाजांनी अप्रतिम काम केले. सुमित असो आपण बघितलं तर सूरज असो विजय असो आता शंकर चांगली गोलंदाजी करतो. शंकर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो आमच्या समर्थन कक्षांकडून. चेंडू अतिशय सुरेख एष्टी रक्षण ज्ञानेश्वर वाईले आपण बोलले ह्या विभागात अतिशय जबरदस्त क्रिकेटर आणि तेवढा चांगला एष्टी रक्षक आपण पाहतो या मलंगड विभागातील. म्हणजे अंतिम चेंडू आणि लास्ट जोडी मैदानात शेवटची जोडी मैदानात आहे. गणेश एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. पछता या अंतिम चेंडूवरती आज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गौरव मात्र नो स्ट्राईक एंडला आहे. आतापर्यंत एकच धाव देतो आणि 3 गडी बाद होते. शंकर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय.
स्ट्रायकला फलंदाज गणेश. चेंडू बॅक ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू जातो डीप कव्हर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण करतो पाहिजे. दुसरी धाव घेतो का इथे मात्र गणेश बॅक टू पॅव्हिलियन अलाउड. इथे मात्र धाव संख्या वाढते. धाव संख्या 1 37-38 धावांचं लक्ष येते. म्हणजे आपण बघितलं तर वसार संघासमोर पाहिजे तर वसार संघ हे लक्ष कशा प्रकारे पार करतोय आणि कशा प्रकारे ती संघ त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो. सामना जेव्हा इथे सुरू होता इकडे आमचे साथी समालोचक राहुल बैरे येतात. डीजे थँक्यू. चला मानेरे संघ आणि काकाडवा संघ आपल्याला लास्ट कॉल असणार आहे. खरं का सातत्याने आम्ही तुम्हाला कॉल करतोय. चला लवकर क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आपण तिसगाव संघ. चला म्हणजे जोडी पाठवून द्यायचे लवकर आपण वसा संघाची. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी समालोचक राहुल भैरे ना. मानेरे संघाची संघाने यायचंय. रवी फास्ट धरा. आपण बघतोय सलामीची जोडी रवी आणि जगदीश दूधकर. राहुल आज आपण बघितले तर इलेक्शन सुद्धा वोटिंग आपण बघितले तर रिझल्ट सुद्धा डिक्लेअर झालेले आहेत. बरेचसे उमेदवार विजय झालेले आहेत. बरेचसे उमेदवार पराभूत सुद्धा झालेले आहेत. विजयीचं आपण बघितलं आता निवडणूक रॅली सुद्धा निघणार आहेत. आमच्यापर्यंत जोपर्यंत खबर येईल जसे जसे इलेक्शनची तोपर्यंत आम्ही तुम्हाला पोहोचणार. सामना इथे सुरू करतात राहुल भैर. बॅक टू क्रिकेट राहुल भैर. थँक्यू बालू पाटील. शिवसेना बघितलं गेलं तर 70 आणि त्याच्यानंतर बीजेपी आतापर्यंत 40 म्हणजे भरपूर आघाडी आहे आमची शिवसेनेचा विचार तर शिवसेनेच्या माध्यमातून चांगलं आतापर्यंत योगदान कारण चांगल्या प्रकारचा रिझल्ट शिवसेनेच्या बाजूने लागलाय. तर त्याच्या पाठोपाठ मात्र बीजेपी सुद्धा आहे. तर चांगल्या प्रकारचा आपल्याला या दरम्यान जे आमच्यामध्ये अपडेट येतील तुमच्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू आजच्या दिवसामध्ये. बॅक टू क्रिकेट आपण सामन्याकडे यावेळेस सामना बघतो. नवीन 11 30 विपक्ष वसार दोन संघांमध्ये सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. सातत्याने विचार जर केला तर आपण बघतोय स्पर्धा भरपूर मोठी स्पर्धा. गावठी क्रिकेट संघ नंदिवली कोलीवाडा यांच्या माध्यमातून स्पर्धा 20-17 पहिला दिवस स्पर्धेचा आपण पहिला सामना बघितला. उद्घाटन गौरीपाडा विपक्ष अडवली सामना जिंकला मैदानावरती. तब्बल अडवली संघाने 21 धावाने सामना जिंकला आणि विजय पवार चांगलं क्रिकेट दाखवलं आणि सामना जिंकला मैदानावरती. तर यावेळेस आजच्या दिवसातील दुसरा सामना नवीन 11 30 विपक्ष वसार. फक्त 38 धावेची गरज आहे. दोन आघाडीच्या मैदानावरती रवी वायले आणि जगदीश जोतकर. पहिलं षटक स्वतः संघाचा नायक गौरव गायकवाड. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. आपण लवकरात लवकर सामना सुरू करा. सातत्यामध्ये 25 मिनिटात फक्त अवधी असेल. बिग फाईट सामना आपण होईल का अशी अपेक्षा करू कारण का लो स्कोर आहे. इथनं जर सामना बनवायचा जर असेल तर दडपणाला दडपण त्याच्यानंतर विकेट टेकिंग गोलंदाजी हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण या दरम्यान दानवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मैदानावरती यावेळेस नवीन 11 तेजगाव संघाने. चला मानेरे संघात संघ नायक आणि काकारवाल संघात संघ नायक लगेच यायचं आपण. पहिला चेंडू रविवेलसाठी लिडिंग आहे. जज करतो क्षेत्ररक्षक. चुका होत आहेत. सोपा जेल होता. लेग फॅक्टर ऑन आहे. प्रवीणनी चूक केली आहे. सोपा जेल सोडलाय. मात्र या दरम्यान रविवार जर तुम्ही जर जेल सोडाल तर तुम्हाला भरपूर महागात पडेल की काय हा मोठा प्रश्नचिन्ह. तर धावसंख्या दापलकावरती 1 येते. धावांचा श्री गणेशा धावांचा अकवर मात्र ओपन येते. 38 धावेची गरज असताना पहिली धाव येते. स्ट्रायकला जगदीश दूधकर. चला काकडवाल आणि मानेरे शेवटचा अंतिम कॉल असेल. परत कॉल केला जाणार नाहीये.
एक धाव धापालकावरती येते. जगदीश दूधकर वन सेकंड पुन्हा एकदा राऊंड विकेट. हा चोण मेडकॉन दिला ऑन साईडला. तिचं क्षेत्ररक्षक कोणच नाही तोपर्यंत चीन 1 बॉल्स फरार. पहिला संघर्षमय चौकार. गुड शॉट. डीजे चौकार दाखवला पहिल्या चिन्हावरती जगदीश दूधकरने. 5 धावा दाबालकावरती येत आहेत. चला व्यासपीठाच्या बाजूला जरा आवाज कमी करा. व्यासपीठावरती बाजूला जे प्रेक्षक वर्ग असेल किंवा आपण आयोजक असाल तर आवाज जरा कमी. लाईव्ह टेलिकास्ट आहे कारण का तुम्ही मॅक्रोफोनच्या बाजूलाच आहे. तुमचा आवाज जाऊ शकेल तर थोडीशी विनंती असेल की पण प्लीज शांतता ठेवा आमच्या व्यासपीठावरती. सर संगणकाने आधी रिसेट घाला. विकी आपण टी शर्ट घालायचं आधी नाणेफेकी करून नंतर जा आपण. हा चेंडू ऑफ ब्रांच मध्ये क्लास ड्राइव. जबरदस्त क्रिकेट. फ्लॅटेड षटकार. गुड शॉट. हॅलो हॅलो अरे मग तोच त्याच्यासाठी आणलाय नंतर सेपरेट. हॅलो चेक. हॅलो चला आमचे मान्यवर शिवाजी दादा डोने यांना विनंती असेल की आपण शुभास्ते आपण ननविकीचा आपण कॉल करून घ्या. तर सामना असणार एका बाजूला अभिनेता गावदेवी काकडवाल तर दुसऱ्या बाजूला मानेरे असा सामना असेल. मानेरे ए विपक्ष गावदेवी काकडवाल असा सामना असेल. आमचे शिवाजी दादा डोने आमचे प्रल्हाद दादा डोने यांचे पिताश्री यांच्या शुभास नाणेफेकीचा कौल केला जाईल. रवी बायलेने स्कोर द विकेट. तोपर्यंत आम्हाला 5 धावांची करून करते चेंडू 1 बॉल संदर्भ चौकार. गुड शॉट. ठीक आहे राहुल. धावसंख्या आपण पहिले 19. लक्ष बघितलं तर धावसंख्येत बद्दल आता बंद येत आहेत. 19 धावा. नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकला काकडवाल संघाने. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. विजय सेकंड चेंडू जगदीश साठी ऑफडाच मध्ये प्रयत्न होता. चेंडू तो कीपरच्या पाठी गेला. गन खराब क्षेत्ररक्षण करतोपर्यंत धावा असतील डिक्लेअर 2. धावसंख्या दापालकावरती दरम्यान विचार केला तर 21 धावा दापालकावरती. जगदीश साठी ऑफ ड्राइव्ह जबरदस्त क्लास ड्राइव्ह. चांगल्या पद्धतीने शॉट सिलेक्शन. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू बघता बघता फरार. अजून एक दमदार चौकार.
थँक्यू डीजे. हा चेंडू पंचने मात्र साईड फायटरचा विचार केला, नो बॉल. पंचने यावेळेस खराब चेंडू घोषित केलाय. धावसंख्या अजून 1 ने येते. 26 धावा दाबालकावरती. आपण बघितलेलं सामना जसे पाहिजे तसं मात्र क्रिकेट चांगला पाहायला भेटत नाही, कारण का वन साईड आतापर्यंत सामना, कारण का खेळाच्या पहिल्या सध्या फक्त 37 धावा उभारल्या नवीन तिसगाव संघाने. तो थोडासा बॅकफुटला गेला, कारण का दुसऱ्या बाजूला सुरुवात चांगली केली जगदीश दूधकर रविवालीच्या माध्यमातून. हा चेंडू दरम्यान ऑब्ड्राच मधून क्लास ड्राइव्ह करून क्षेत्ररक्षण सोनूच्या माध्यमातून तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून 1 ने येते. स्कोर मधून 27. 27 धावा दाबालकावरती. 38 धावीची गरज असता सुरुवात चांगली केली, कारण का पहिल्या चेंडूवरती जेल सोडला गेला रवी वायलेचा, आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं क्रिकेट जगदीश दूधकर या दरम्यान आघाडीचे फलंदाज त्याची लवकर भरती झाली आहे. चेंडू विकेट घ्यायचा प्रयत्न होतो ऑन साईडला, चेंडू पॅडवर तोपर्यंत धाव येणार नाहीये. डॉट बॉल. बरोबर 12 वाजता आहेत. दुपारचं वातावरण, दुपारचं सत्र सुरू होतोय. 2 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. धावसंख्या दाबालक आतापर्यंत येतात विजय फक्त आणि फक्त 27 धावा दाबालकावरती. 38 धावेची गरज आहे. चेंडू सापड्याने घेऊन काढला चेंडूला. चेंडू बॅकवर्ड पॉईंट झोन सिंगल कंप्लीट. क्षेत्ररक्षक येणार, पण 2 धावाचा कॉल केला आधीच. दरम्यान 2 धावा पूर्ण. चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये. यस न वेट 3 शब्दांचा उच्चार साधत त्याने धाव घेण्यासाठी होत असतो मध्ये दरम्यान. या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 ने येत आहेत. 29 धावा दाबालकावरती. 29 धावा दाबालक आतापर्यंत येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते दुसरा. सिगेन हा चेंडू ऑप्टेशन घेऊन करतो. मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जेल केले जज करतोय. पद्माकर चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. समुद्राच्या पाण्यात त्याची सावली गोपरते. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मध्ये येतो बंटी. बंटी वायले, कारण का फलंदाज बाद झालाय. विचार जर केला तर या दरम्यान रियू वायले बाद झालाय. 7 चेंडू 9 धावांचं योगदान. नवीन गोलंदाज मात्र यावेळेस नीलू गायकवाड. स्ट्राईक ला जगदीश दूधकर आहेत. जगदीश 6 चेंडू लवर पलटत होता. सर बॅटने घेऊन काढलाय. तेवढंच चांगला शॉट सिलेक्शन. चेंडू 1 मसंद रोप चौकार. थँक्यू डीजे. 7 चेंडू आतापर्यंत 22 धावांचं बरी योगदान. तर धावसंख्या आतापर्यंत येत आहेत 33 धावा दाबालकावरती. चल अनिकेत डोणे, अतुल डोणे ते प्रेक्षक वर्ग बसलेत. आपण इकडे यायचे आणि जे झाडाखालचे प्रेक्षक वर्ग त्यांनी बाजूला वा. सर्वांनी उठायचं. आपण लगेच झाडाखालचे प्रेक्षक वर्ग आपण लगेच उठायचे फास्ट. चेंडू सर बॅटिंग शॉट जेत करतो क्षेत्ररक्षक. चूक होणार नाही. फलंदाज बाद. चला प्रेक्षकांनी लवकरात लवकर उठा. आपण तुम्हाला बसण्याची चांगली व्यवस्था केली आहे, तर तुम्ही बसायचं इकडे येऊन. बसण्याची तुम्हाला व्यवस्था केली आहे. तिथं कोणी नको, फक्त स्वयंसेवक फक्त 2 राहा. बाकी सर्वांनी बाहेर लवकर फास्ट. सर्वांनी उठायचं. आपण सर्वांनी लवकरात लवकर उठायचंय. फक्त 2 जण थांबायचे. विशाल लोणे आणि कल्पेश पाटील दोघांनी. तिसरा नकोय.
ठीक आहे, एवढं नाही समजायचं तिकडे फक्त 3 जण पाहिजेत आम्हाला, बाकी कोणीच तिकडे थांबायचं नाहीये झाडाखाली. तर 2 धावा डिक्लेअर येतील. तब्बल 35 धावा दापालकावरती आणि 3 धावा कोणाकडून कोण नक्कीच आमचे पल्लू जयस्वाल आणि त्याच्यानंतर नितीन कान हे 2 जण आम्हाला ऐकतायत. आमचे समालोचक आहेत ते पल्लू जयस्वाल त्याचे नितीन कान. स्वागत तुमचं नितीन आणि पल्लू जयस्वाल सातत्याने आपल्याला ऐकतात. भाऊ पाटील शुभेच्छा देतात आपल्या स्पर्धेसाठी. थँक्यू नितीन कान. फक्त आणि फक्त दब्यानं 2 धावेची गरज आहे. सामना आपण बघतो एकतर्फी, कारण का विषय सामन्यामध्ये आपल्याला जेवढं पद्धतीचं चांगलं क्रिकेट पाहायला भेटेल. पहिला सामना बघितला एकतर्फी, त्याच्यानंतर समजा एकतर्फी बघतोय आपण. लाडक्या प्रेक्षक वर्गांना चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटत नाहीये. नितीन साडेपर्यंत आपल्याच्या माध्यमातून कॅप्चर सिलेक्शन. तुमचा सामना संपलाय. सामना संपलाय मैदानावरती चिंट्याने आणि सामना जिंकलाय यावेळेस वसार संघाने. थँक्यू डीजे. तर सामना जिंकलाय मैदानावरती यावेळेस. हॅलो सर, मॅन ऑफ द मॅच सामन्याचा शंकरने यायचे. शंकर मात्रे. तर मॅन ऑफ द मॅच सामन्यात शंकरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघितली. तर मॅन ऑफ द मॅच हॅलो चिक. आमचे शिवराम डोने यांना विनंती करतोय की आपण शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे शंकरला. शंकर आपण एक समोर यायचे, कॅमेरा समोर आपण यायचे. तर विनंती असेल आमचे शिवरामदादा डोने